नमस्कार महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक अमरदीप पांचाळ उर्फ बघा इथे दिसतोय मी दरवेळेस सारखा पांचाळ सर हिस्ट्रीवाले. इतिहास विषय फक्त स्पर्धा परीक्षेचं ज्ञानच नाही तर जगण्याचं सामर्थ्य जो देतो, जगताना संघर्ष करताना जो एका मित्रासारखा आपल्या मागे उभा राहतो तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका विषय. आणि तो तुमच्या समोर घेऊन आलेले आहेत पांचाळ सर हिस्ट्रीवाले. आणि माझी टॅगलाईन आहे या इतिहास विषयाचा धडा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कुठं पण भिडा. आज स्पर्धा परीक्षा ऑनलाईन लेक्चर भाग 2 मध्ये मी सगळ्यांचं आपलं स्वागत करतो. आणि आज मी तुमच्या समोर एक परीक्षाभिमुख लेक्चर घेऊन आलेलो आहे. आज 9 एप्रिल येणाऱ्या 2 दिवसांमध्ये खरं तर ज्यांचा गौरव राष्ट्रपिता म्हणून जरी केला तरी कमी पडणार नाही. लेकी बाळींच्या आयुष्यामध्ये ज्यांनी खरी परिवर्तनाचा दिवा लावला ते आपले सगळ्यांचे लाडके शिक्षणाचे महामेरू, ज्यांच्यामुळं इथल्या तळागाळातल्या चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित असणाऱ्या तमाम मायलेकींना शिक्षणाचा अधिकार भेटला, शिक्षणाचा हक्क भेटला. त्या महात्मा फुलेंच्या आयुष्यातल्या एका घटनेवर आज आपण चर्चा करणार आहोत. बघा इथे महात्मा फुलेंची पगडी दिसत आहे. ज्या पगडीमुळे चूल आणि मूल ही प्रथा, या प्रथेला ज्यांनी भगदाड पाडलं आणि इथल्या लेकी बाळींपर्यंत शिक्षण नावाचा मंत्र ज्या व्यक्तीने पोहोचवला, मी पुन्हा म्हणतोय की ज्यांना राष्ट्रपिता जरी संबोधलं तरी ती भाग्याची गोष्ट ठरेल, ती आपल्यासाठी भाग्याची गोष्ट ठरेल. आणि आज परीक्षा भूमिक असा टॉपिक ग्रामसेवक ते कलेक्टर महात्मा ज्योतिबा फुले यांचं साहित्य आपल्याला बघायचं आहे. इथे एक टॅगलाईन वापरली मी, ग्रामसेवक ते कलेक्टर. म्हणजे तुम्ही एखाद्या छोट्याशा पेपरला बसा, पेपर छोटा मोठा नसतात, सर्वच स्पर्धा परीक्षा आपल्या जागेवर योग्य आहेत. तुम्ही ग्रामसेवकच्या पेपरला जा, ते थेट तुम्ही कलेक्टर पदापर्यंत ही जा. प्रत्येक पेपरला कॉमनपणे विचारला जाणारा भाग म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणतं पुस्तक लिहिलं, महात्मा ज्योतिबा फुले यांचं नेमकं साहित्य काय आहे. अहो ते साहित्य तरी किती श्रेष्ठ असावं. त्यातील काही नावं घ्यायची झाली तर शेतकऱ्यांचं आसूड सारखं पुस्तक आहे, गुलामगिरी सारखं पुस्तक आहे, ब्राह्मणांचे कसब सारखं पुस्तक आहे. तर आहेत, पण नेमकं लक्षात ठेवायचं कसं? कारण पेपरला येताना तुम्हाला विचारलं जातं नेमकं कोणतं पुस्तक कोणत्या इसवी सनला लिहिलं, नेमकं कोणतं पुस्तक कोणत्या साली तयार करण्यात आलं, कोणतं पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंनी कोणास अर्पण केलं, या सर्व गोष्टी आहेत. तर याच्यासाठी आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे तुम्हाला एक छानशी ट्रिक. तर चला मग आपण बघूयात. सर्वप्रथम आपण बघितलं की इथे एक छानसा फोटो बघा मी लावलेला आहे. आपण महात्मा फुलेंची पगडी तर आता बघितली. त्याच्यानंतर इथे बा ज्योती आणि माता साऊ आणि खाली एक छोटासा फोटो दिला बघा. इथं काही मुली दिसत आहेत शिकताना आणि त्यांच्या पाठीवर क ख ग ग लिहिले. खरंच या समाजात एका स्त्रीनं फक्त चूल आणि मूल इतकंच मर्यादित राहावं अशा सर्व काही रेषा माझ्या मायलेकींच्या भोवती ओढून ठेवलेल्या होत्या. आणि त्या काळामध्ये या व्यवस्थेला भगदाड पाडत माझी माता साऊ आणि माझे पिता ज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी इतिहासाला अजरामर करून ठेवावं अशी एक गोष्ट केली. आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे, या दोघांच्याच प्रयत्नामुळे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पहिली मुलींची शाळा सुरू झाली. आणि ती मुलींची शाळा सगळ्यात अगोदर सुरू झाली 1848 साली. आणि मी एक छोटस माझे बाप म्हटले तरी आपले बापच आहेत ते, कारण जन्म दिलेला माय बापांचे उपकार इथल्या जेवढे मुलांवर आहेत, जेवढ्या लेकी बाळींवर आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त उपकार आपल्यावर महात्मा ज्योतिबा फुले आणि आपल्या सगळ्यांची आई माता सावित्री यांचे देखील आहे. तुम्हीच लावला इथल्या लेकी बाळींच्या आयुष्यात परिवर्तनाचा दिवा. तुम्हीच लावला इथल्या लेकी बाळींच्या जीवनात आयुष्यात परिवर्तनाचा दिवा. बा ज्योतिबा तू आम्हाला प्रत्येक काळात हवा,
असं म्हटलं तरी कमी होणार नाही. तर चला मग वेळ न दवडता आज आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेकडून माता साऊ आणि बा ज्योती तुम्हाला मी अभिवादन करतो आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर सुरुवात करताना तर आपणास बघा इथे मी दिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं नेमकं साहित्य कोणतं. सगळ्यात आधी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, साहित्य म्हणजे काय. साहित्य म्हणजे या मोठ्या लोकांनी बघा इथे हा व्यक्ती विचार करतोय तुमच्यासारखा. बरं काही काही इतके हुशार असतात यांना नेमकं साहित्य म्हणजे काय ही व्याख्याच कळत नाही. तो सोप्या भाषेमध्ये सध्यापुरतं समजायला एकच गोष्ट सांगतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी पुस्तके लिहिली, एक नाटक लिहिलेले आहे, जी जी काही रचना महात्मा फुलेंच्या स्वतःच्या लेखणीतून झाली ती नेमकी कोणती कोणती. आणि जेव्हा तुम्ही PYQ बघताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वेळा विचारलं जातं हे पुस्तक कधी आलं, ते पुस्तक कधी आलं, कोणत्या इसवी सनला आलं. तर आपण बघूयात. ओके चला. तर बघताना सगळ्यात आधी बघा आता महात्मा फुलेंचं साहित्य बघताना मी जी टेक्निक घेऊन आलेलो आहे ती तर तुम्हाला मी दाखवेलच, पण त्याआधी काही पुस्तकांची नावे मी इथं दाखवली आहेत. सगळ्यात पहिल्या पुस्तकाचं नाव दिसतंय बघा गुलामगिरी. नावावरूनच कळेल की नेमकं या पुस्तकामध्ये काय मांडलंय. दुसरं पुस्तक इथं दिसतंय शेतकऱ्यांचा आतूड. तिसरं पुस्तक किंवा तिसरं जे नाव आपल्याला दिसतंय छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा. होय होय आपले सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर पोवाडा लिहिण्याचं काम देखील आपल्या महात्मा फुलेंनी केलंय. खाली दिसतंय तृतीय रत्न नाटक, त्याच्या खाली दिसतंय सार्वजनिक सत्यधर्म, हे देखील पुस्तक आहे. इशारा आणि बरच काही. तर गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सोड, शिवाजी महाराजांवर पोवाडा, नाटक, सार्वजनिक सत्यधर्म आणि तुम्ही अजूनही लिहिताय बरच काही. म्हणजे साहित्य आहे ना, आहे. तर एक एक ओळच आम्हाला लक्षात राही ना, तर एवढे सगळे पुस्तक कसे लक्षात ठेवावे. घाबरू नका, त्याच्यामुळेच आजचा व्हिडिओ आहे. आपण तुमच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आणलेली आहे आणि हसत खेळत शिक्षण घेता घेता ती ट्रिक लक्षात ठेवा. तुम्ही महात्मा फुलेंचं साहित्य केव्हाच विसरणार नाही. स्पर्धा परीक्षा करणारे माझे लेकरच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुद्धा हे काम येऊ शकतं. आणि इथे बघा काही काही पुस्तकांचे व्ह्यू आपण महात्मा फुलेंचे दिलेले आहे. तो गुलामगिरी पुस्तक आहे, इशारा पुस्तक आहे, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा आहे, शेतकऱ्यांचा सोड आहे, ब्राह्मणांची कसब आहे. तर चला मग आपण लवकरात लवकर आपल्या ट्रिक कडे वळूया. बघा त्याआधी एक छोटीशी माहिती. आता तुम्ही म्हणसाल ऍडव्हर्टाईज करण्यासाठीच आहे का? ते तर सही म्हणू शकता, कारण ऍडव्हर्टाईज चांगल्या गोष्टींची केली जाते. मी 75 हिस्ट्रीवाले युगंधर अकॅडमी येत्या 20 एप्रिलला आपल्या समोर आम्ही घेऊन येत आहोत MPSC आणि कंबाईनची फाउंडेशन बॅच. आणि इथे एक ओळ सुंदरशी मी लिहिली आहे बघा, आमच्याकडे सिलेबस पळवला नाही तर शिकवला जातो. या गोष्टीतून नेमका अर्थ काय घ्यायचा हे विद्यार्थी मित्रांना देखील माहित आहे. आणि फ्रेशर्स लोकांना सांगतो, बॅच करणं म्हणजे फक्त सिलेबस पळवणं नव्हे, तर पहिल्या बेंचच्या विद्यार्थ्यापासून शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याला प्रत्येक घटकाचं नॉलेज आलंच पाहिजे. आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही पुढेही जात नाही. आणि ही सर्व बॅच आहे आपली. बॅचचे वैशिष्ट्य खाली दिलेली आहेत. 2 बॅच आपल्या रन होत्यात. पहिले स्पेशल हिस्ट्रीची बॅच आहे. स्वतः इथं हिस्ट्री जो तुमच्या समोर हा एवढा मोठा माणूस दिसतोय, मोठा म्हणजे दिसायला मोठा दिसतोय, तो व्यक्ती 45 सर घेतात. आणि दुसरी म्हणजे सुपर 40 बॅच आपण आणलेली आहे. तर महाराष्ट्रातील जितक्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ चाललाय ते जर स्पर्धा परीक्षेमध्ये येऊ इच्छितात किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आल्यानंतर अजून मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांच्यासाठी हे पॉम्पलेट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून खाली नंबर दिलेला आहे, ऍड्रेस दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क करू शकता. एकदा आल्यानंतर तुमच्या मायबापाच्या कष्टाच्या पैशाची चीजच होईल ही गॅरंटी मी युगंधर अकॅडमीचा सेवक म्हणून आपल्याला देतो.
बाकी उर्वरित माहिती तुम्ही वाचू शकता. आणि आपण आता पुढे जाऊयात. पुढे जाता जाता आता सर पुस्तकं नेमकी लक्षात ठेवायची कशी, हा प्रश्न आमच्या समोर पडलाय. बघा, ओके, इथं बोर्डवर आपण एक गोष्ट लिहिली. सर आता तर तुम्ही इतिहासाचं लेक्चर शिकवत होते, डायरेक्ट ABCD आली कुठून? इथं दिसायला सर ये, अरे पळाल का डबल? येईल 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 येईल, पळल पळल, टेन्शन नका घेऊ, पळणाऱ्या गोष्टी पकडून ठेवा लागतात. तर आता आलं इथं ये, त्याच्यानंतर इथं आलं आय, तर इथं आलं N, इथं आलं PBGSSSS. अरे इतिहास शिकवता शिकवता स्पोकन इंग्लिशचा क्लास गेले का पांचाळ सर? नाही. तर आता हा आहे आजच्या व्हिडिओचा खरा गाभा. गाभा म्हणजे काय सर? हे अल्फाबेट दिलेत का बर? तर हे अल्फाबेट मी बनवले आहेत तुमच्यासाठी. तर ए म्हणजे काय? ए फॉर ऍपल, आय म्हणजे आईस्क्रीम, N फॉर काय? नागबिक नाही. तर याचा फुल फॉर्म बघा, थोडासा आमच्या गावरान भाषेमध्ये थोडासा बनवलेला आहे आणि हा फक्त शिक्षणाच्या हेतून आहे. तर तुम्ही हे बघताना सगळ्यात पहिले दिसतोय तुम्हाला अय, या पूर्ण लाईनचा एकदा फुल फॉर्म सांगतो. तुम्ही त्याला म्हणू शकतात अय नाग्या. कोणता नाग्या? अय नाग्या. किंवा अजूनही सोपं तुम्ही त्याला करू शकता. ए म्हणजे काय सर? सगळ्यात पहिले एक वाक्य इथं लिहून ठेवतो मी, इतका नाग्या. अरे बाप, तर इतक्या म्हणजे काय हे सांगतो त्याचा अर्थ. इतक्या नाग्या. ओके, अय आलं. अय इंदोरीकर महाराज नेहमी म्हणतात बघा, अय अय इतका. N फॉर नाग्या. खेळतोय पबजी. पबजी गेम यायचा बघा, आधी खूप खेळला जायचा महाराष्ट्रामध्ये, सगळ्या भारतामध्येच पबजी. कसा खेळतोय नाग्या? सकाळ सकाळ, संध्याकाळ संध्याकाळ. अरे बाप, हे काही चित्र आणलं तर. नाग्या खेळतोय पबजी सकाळ सकाळ, संध्याकाळ संध्याकाळ. आय फॉर ए, आय फॉर इतक्या, ए फॉर ए, आय फॉर इतक्या, N फॉर नाग्या, P म्हणजे पबजी, सकाळ सकाळ, संध्याकाळ संध्याकाळ. म्हणा एकदा माझ्या माग, ओय इतका नाग्या खेळतोय. काय खेळतोय? पबजी. कसा खेळतोय? सकाळ सकाळ. कसा खेळतोय? संध्याकाळ संध्याकाळ. आलं लक्षामध्ये? चला याला डिकोड करूयात आता, नेमकं हे आहे काय. याला फोडून टाकतो, तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवा. तर इतक्या काय असतंय हो? इतक्या म्हणजे आमच्या भागामध्ये जो कुणी विनाकारण, काहीही कारण नसताना हसता हसता आपले दाताड जर इतकत असल, तर त्याला आमच्या भाषेमध्ये मुलगा असल तर त्याला इतका म्हटलं जातं, मुलगी असल तर तिला दाताड इतकी म्हटलं जातं. तर हे ग्रामीण शब्द असतात आणि हे शब्द आपल्या संस्कृतीला टिकवतात आणि हे शब्द आपल्या संस्कृतीचा थोडाफार शृंगार पण करत असतात. सगळ्यात पहिले ए फॉर काय? महात्मा ज्योतिबा फुलेंचं आपल्या आयुष्यामधलं सगळ्यात पहिलं पुस्तक नाही म्हणता येणार, पण हे आपल्या लाईन नुसार. तर ए फॉर पकडायचं. महात्मा फुलेंचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे अस्पृश्यांची कैफियत. अस्पृश्यांची कैफियत. 2 नंबर दिसतंय आय. आय म्हणजे महात्मा फुलेंचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे इशारा. तुम्ही लिहून घेऊ शकता. लेक्चर करता करता एकदम एक्झाम ओरिएंटेड आणि क्वालिटी असं मटेरियल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. N फॉर आहे नाटक. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक नाटक देखील लिहून ठेवलंय. काय कसं त्यावर आपण बोलूया. त्यानंतर आहे पी. पी म्हणजे आहे पोवाडा. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरचा पोवाडा. नंतर आहे बी. बी ला तुम्ही म्हणू शकता ब्राह्मणांचे कसब. ब्राह्मणांचे कसब. त्याच्यानंतर आहे जी. जी पासून तर महात्मा फुलेंचं सगळ्यात प्रसिद्ध पुस्तक ज्याचं नाव आहे गुलामगिरी. गुलामगिरी. तर इथपर्यंत ठीक होतो.
आता तुम्ही 2-2 यश आणलेत, 4 यश झालेत, आता नेमकं करायचं काय? मी सांगतो. 2 यश आणलेत म्हणजे त्याचे अर्थ बी 2 आहेत. सगळ्यात पहिलं यश, या यशचा अर्थ होतो शेतकऱ्यांचा आसूड. शेतकऱ्यांचा आसूड हे यश फॉर होतं सार्वजनिक सत्यधर्म. सगळ्या पुस्तकांचं डिटेल आपण घेऊयात, पण त्याआधी सांगतो हे यश आणि या यशचा अर्थ होतो तत्सार नंबर 1 आणि दुसऱ्याचा अर्थ होतो तत्सार नंबर 2. कॉल येतोय, कोणाला जेवण जाईना माझ्याशिवाय, काय मला ते कळणच झालंय. ओके, हा आहे थोडासा स्मार्ट. ओके, चला बघा. ए फॉर अस्पृश्यांची कैफियत, आय फॉर इशारा, एन फॉर नाटक, पी फॉर पोवाडा, बी फॉर ब्राह्मणांचे कसब, जी फॉर गुलामगिरी. पहिलं यश फॉर शेतकऱ्यांचा आसूड, दुसरं यश फॉर सार्वजनिक सत्यधर्म, तिसरं यश फॉर सत्तार नंबर 1, चौथं यश फॉर सत्तार नंबर 2. आलं लक्षामध्ये? तुम्ही या सर्व गोष्टी लिहून घेऊ शकता. आता डिटेल बोलूयात. सगळ्यात पहिले ए म्हणजे अस्पृश्यांची कैफियत. इथल्या अस्पृश्य समाजावर होणारा त्रास, कैफियत मांडणे, मत मांडणे किंवा जो आपली परिस्थिती आहे ती जगासमोर मांडणे, हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1800 पहिलं पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचं अस्पृश्यांची कैफियत हे महात्मा फुलेंचं एकमेव पुस्तक आहे जे प्रकाशित होऊ शकलं नाही. म्हणून काही पुस्तकांमध्ये याचं नाव आपल्याला आढळत नाही. ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक आढळते लेकरांना सगळीकडे. पण पहिलं जे पुस्तक आहे अस्पृश्यांची कैफियत, हे देखील लक्षात ठेवा. माझ्या तुमच्या या सगळ्यांच्या विशेषतः लेकी बाळींच्या आपल्या बापानं अस्पृश्यांची कैफियत नावाचं पुस्तक लिहिलं, पण हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. 2 नंबरला जेव्हा येऊ, त्या पुस्तकाचं नाव आहे इशारा. आता बघा इशारा, इशाऱ्याचा अर्थ काय असतोय बघा. भांडणं झाल्यानंतर तो इशारा वेगळा, तो इशारो में ते इकडं आणायचं नाही. हा इशारा देतो आपण कोणाला, तर एक महाराष्ट्रातले प्रसिद्ध समाज सुधारक आहे महादेव गोविंद रानडे. एकदा सयाजीराव गायकवाड, भारतातील सार्वजनिक वाचनालय चळवळीचे जनक, एक नाव इथं लक्षात ठेवा, सयाजीराव गायकवाड. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवताना यांचा बराचसा उल्लेख येईल, तो आपण तिथे बोलूयात. सार्वजनिक वाचनालयाचे जनक. वाचनालय कळते का? वाचनालय, अहो सर आमची लॅब. अरे तू अभ्यास करतो ती लॅब आहे बाब्या. ही सार्वजनिक वाचनालय म्हणजे जिथं पुस्तक असतात वाचायला. या भारताला पहिल्यांदा सार्वजनिक वाचनालय, सार्वजनिक वाचनालयाची चळवळ ज्यांनी उभं केली ते सयाजीराव गायकवाड. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम चालू असतो आणि भाषण करताना महादेव गोविंद रानडे बोलून गेले की हिंदू धर्मातील जातीपाती हिंदू धर्माच्या विकासाच्या आड येत आहे. हे स्टेटमेंट त्यांचं ऐकून महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना रिप्लाय दिला, जो तन लागे वो तन जाने, बिजा क्या जाने गवान रे. माझ्या भाषामध्ये जिसकी जलती उसकोच समजती. महात्मा ज्योतिबा फुलेंनी या पुस्तकातून महादेव गोविंद रानडे यांना उत्तर देताना हे अख्खच्या अख्ख इशारा नावाचं पुस्तकच लिहून काढलंय. ते होतंय आय फॉर इशारा. तर नेमकं पुस्तकामध्ये लिहिलंय काय, कसं लिहिलंय, काय लिहिलंय, याच्यावर बोलायला गेलं तर एक लेक्चर अख्खं पुरणार नाही. ते आपण बघूयात आपल्या लेक्चर मध्ये. फक्त आय फॉर लक्षात ठेवा. इशारा हे बुक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं आहे 1885 साली. कलर बदलला बघा डायरेक्ट. जादू जादू ते असतं ते मा मुझे कुछ नाही दिखाई दे रहा मा, लगेच 5 मिनिटांमध्ये मा मुझे सब कुछ दिखाई दे रहा मा. तर 1885 साली एक बुक लिहिलं, त्याचं नाव इशारा. पॉइंट क्लिअर झाला. 3 नंबर यन म्हणजे नाटक. महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक नाटक लिहिलेलं आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे तृतीय रत्न.
काय सर? तृतीय रत्न. नीट बघा, नोंद असावी तुमच्याकडं. पुस्तकाचं नाव आहे तृतीय रत्न. आणि या पुस्तकामध्ये दुसरा तिसरा काही नाही, माणसाचा तिसरा डोळा हा शिक्षण आहे. आणि इथल्या प्रत्येक माणसाला, इथल्या प्रत्येक लेकीला शिक्षणाचा अधिकार आहे. आणि हा तिसरा रत्न घेतल्याशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही. हे मत आपल्या बापाचं होतं, महात्मा ज्योतिबा फुलेचं. आणि याच पुस्तकामधून महात्मा ज्योतिबा फुलेंनी माहिती मांडलेली आहे. आणि हे नाटक त्यांनी लिहिलेलं आहे 1855 साली. ओके, इशारा नावाचं पुस्तक लिहिलं होतं 1885 ला. 85 ची एक घटना इतिहासात फार गरजेची आहे. तर कोणती घटना? 85 ला राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे. राष्ट्रीय सभा, उर्फ ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो रे, काँग्रेस. 1885. आणि त्याच वर्षी लिहिलं इशारा. एन फॉर आपण बघतोय नाटक. पुन्हा एकदा सांगतो, तृतीय रत्न म्हणजे महात्मा फुले सांगतात माणसाचा तिसरा डोळा हे शिक्षण आहे. आणि या पुढे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य, ज्या वाक्यातून शिक्षणाची खरी प्रेरणा भेटते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनाही नमन. खर तर योगायोग म्हणावा, 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती असते आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव असतो. हे गुरु शिष्यांची जोडी, यांचा वाढदिवस एकामाग एक येणं खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि योगायोग आहे, गुरूंची जयंती आली आणि शिष्यांची जयंती आली. अशा तमाम श्रेष्ठ अशा महापुरुषांमुळेच आपला महाराष्ट्र घडलेला आहे. जिथे कुठे असाल, बाबासाहेबांनाही वंदना आणि महात्मा फुलेंना देखील वंदना. तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आज आहोत. तिसरं पी दिलेलं आहे बघा, पी. ए फॉर अस्पृश्यांची कैफियत, आय फॉर इशारा, एन फॉर तृतीय रत्न नाटक, पी फॉर पोवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अनेक पोवाडे रचले गेले. आपले महाराज घराघरात पर्यंत पोहोचले. हे अनेक आपल्या संस्कृतीमधून पोहोचले. महाराजांचा पराक्रम त्या हिमालयाला देखील फिका पाडल असाच होता. पण या लोकसंस्कृतीतून, गाण्यांमधून, कलेमधून हे महापुरुष घराघरापर्यंत पोहोचत असतात. आणि शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचले याची अनेक साधने आहेत, पण एक साधन आहे पोवाडा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर पोवाडा लिहिण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलंय. तर तो पोवाडा बघा, इथे तुम्हाला दिसत असेल. तो पोवाडा आहे, तुम्ही गुगल देखील करू शकता. एकच लाईन मी तुम्हाला वाचून दाखवतो. कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजींचा. तर हे पूर्ण पोवाडा, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन आहे, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एका घटनेचा अख्खा प्रसंग आणि घटनाक्रम या पोवाड्यात आहे. तर नेमका काय आहे, कसा आहे ते पाहू आपण आपल्या लेक्चर मध्ये, कारण हे शॉर्ट मध्ये माहिती आहे. आपण ती बघूयात. पी फॉर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. आणि हा पोवाडा लिहिला गेलेला आहे 1869 ला. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिला, त्याला शुद्ध करण्याचं काम किंवा त्याच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक असेल, त्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक ज्या व्यक्तीनं दुरुस्त केल्या त्या व्यक्तीचं नाव आहे बाबा पदमजी. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सगळ्यात पहिले ज्या पेपर मध्ये छापून आला त्याचं देखील नाव तुमच्याकडे पाहिजे. त्या पेपरचं नाव आहे सत्यार्थ दीपिका. सत्यार्थ दीपिका ही एक्स्ट्रा माहिती देखील तुम्ही नोंद करून घेऊ शकता. पुढचा आहे बी. बी फॉर होत ब्राह्मणांचे कसब. खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे हे पुस्तक. आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा हा एकाच वर्षी लिहिला गेलाय. याचं देखील लिखाण 1869 लाच झालंय. आणि ज्याच्यातल्या 2 ओळी मला तर प्रत्यक्षात महात्मा फुलेंच्या शब्दातल्या फार आवडतात. कोणत्या? तू सागर करुणेचा देवा, तू सागर करुणेचा देवा,
तुझलाशी दुःख सांगावे, तू सोडून इतरांती दिनमुख पसरून काय मागावे. उच्चार करताना एखादा शब्द माझ्याकडून चुकू शकतो, पण त्या काळात देखील काय ती विद्वत्ता, काय ती बुद्धिमत्ता. जे म्हणतात तू सागर करून येता देवा, तुझलाशी दुःख सांगावे, तू सोडून इतरांती दिनमुख पसरून काय मागावे. आणि हे पुस्तक महात्मा फुलेंनी आपल्या शब्दात लिहिलं. त्यानंतरचं पुस्तक आहे यश, आणि सगळ्यात पहिले आहे शेतकऱ्यांचा आसूड. पहिलं यश फॉर आहे शेतकऱ्यांचा आसूड. हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेलं आहे 1873 साली. आणि या पुस्तकामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये आपल्याकडून पैसे वसूल करायला ब्रिटिशांनी काही जमीन महसूल व्यवस्था आणल्या होत्या. कायमधारा, रयतवारी, त्याच्यानंतर अजून ज्या काही असतील, तर ती जी रयतवारी पद्धत आहे, त्या रयतवादी पद्धतीमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत होत्या. त्या चुकीच्या गोष्टी ब्रिटिश सरकार समोर आणताना, त्याचा उल्लेख करताना त्याचं लिखाण महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकामध्ये करतात. त्याच्या पुढचं यश आहे सार्वजनिक सत्य धर्म. आता हे पुस्तक बिलकुल विसरून चालणार नाही. सार्वजनिक सत्य धर्म, तर याची विशेषता काय, काहून विसरून चालणार नाही. जसं एक पुस्तक आहे बघा, तुम्हाला दिसतंय, मी तुम्हाला सांगितलं ए फॉर अस्पृश्यांची कैफियत, हे महात्मा फुलेंचं पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. तसंच सार्वजनिक सत्य धर्म एकमेव पुस्तक आहे, एकमेव, जे महात्मा फुलेंच्या निधनानंतर, म्हणजे महात्मा फुलेंचं निधन झालं आणि त्यानंतर 1891 साली हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि प्रकाशित करण्यामध्ये ज्या व्यक्तीचा मोठा सिंहाचा वाटा आहे, त्यांचं नाव आहे डॉक्टर विश्राम गोले. हे नाव लक्षात ठेवा, डॉक्टर विश्राम गोले. आणि हे पुस्तक प्रकाशित करण्यामध्ये माझी आई माता सावित्री यांनी देखील मोलाची भूमिका बजावली. हे यश फॉर शेतकऱ्यांचा आसूड, हे यश फॉर सार्वजनिक सत्य धर्म. आता राहिले दोन यश. पहिल्या यशचा अर्थ आहे सत्सार नंबर 1, सत्सार नंबर 1. आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे सत्सार नंबर 2. पहिल्या सत्सार नंबर 1 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी, ज्यांच्यामुळे सतीप्रथा बंद झाली, असे राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सत्सार नंबर 2, याच्यामध्ये प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व, प्रसिद्ध अशा व्यक्तिमत्व ताराबाई शिंदे यांचं स्त्री आणि पुरुष तुलना, हे देखील तुमच्याकडे नोंद पाहिजे की ताराबाई शिंदे यांचं एक प्रसिद्ध बुक आहे. कुठं गेला पेन, पळून नको जाऊ. ताराबाई शिंदे यांचं बुक आहे स्त्री आणि पुरुष तुलना. आणि नेहमी हा विषय सगळीकडे असतो की स्त्रियांची आणि पुरुषांची तुलना व्हावी का. मी तर म्हणतो स्त्रियांना पुरुषांची तुलना करायची गरजच नाही. अरे बाप, तर महात्मा फुले शिकायले ना, आज तुम्ही म्हणाले, मी काय म्हणालो, स्त्रियांना पुरुषांची बरोबरी करण्याची गरजच नाही. स्त्रिया काल देखील 2 पावलं आमच्यापेक्षा पुढे होत्या, काल आजही स्त्रिया 2 पावलं आमच्यापेक्षा पुढे आहेत. आणि भविष्यात देखील स्त्रिया या पुरुषांपेक्षा 2 पावलं पुढेच राहणार, कारण तुम्ही आहोत म्हणूनच आम्ही आहोत. चला जास्तही नको, आलं लक्षामध्ये. तर हे सगळं काही पुस्तकांचा साठा महात्मा फुलेंचा. तर लक्षात कसं ठेवायचं, मी पुन्हा एकदा 1 मिनिटामध्ये तुम्हाला ती ट्रिक लक्षात करून देतो. आणि ही ट्रिक लक्षात केल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेही भिडा, तुम्हाला कुठेच त्रास होणार नाही. तर आपण तुम्हाला इथे लिहून देऊयात. बघा, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला सांगितलं, इंदोरीकर महाराजांचा शब्द अय सुरू होतं ए पासून. तर आपण ए पासून लक्षात ठेवायचं. महात्मा फुलेंचं पहिलं पुस्तक अस्पृश्यांची कैफियत.
हे एकमेव पुस्तक जे प्रकाशित झालं नाही. दुसरं पुस्तक आय, इतका, म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू इशारा, ज्याचं लिखाण केलं महात्मा फुलेंनी 1885 ला. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना देखील त्याच वर्षी झालेली आहे. एन फॉर आपल्या इथं नाग्या होतो, पण एन फॉर नाटक. महात्मा ज्योतिबा फुलेंनी नाटक लिहिलेलं आहे. त्या नाटकाचं नाव आहे तृतीय रत्न, आणि हे नाटक महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे 1855 साली. काय खेळतोय? पबजी खेळतोय. पी फॉर होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, जो मी तुम्हाला एक लाईन वाचून दाखवली. नक्की गुगलवर जा आणि शांत चित्तेने एकदा पोवाडा वाचा. काय ती सुंदर, काय ती उत्कृष्ट रचना आपल्या महात्मा फुलेंनी केलेली आहे. हा पोवाडा लिहिला 1869 ला. बी फॉर ब्राह्मणांचे कसब, ब्राह्मणांचे कसब. हे देखील पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1869 ला लिहिलेलं आहे. इतका नाग्या खेळतोय पबजी. जी फॉर गुलामगिरी. हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 साली याचं लिखाण केलेलं आहे. उरले 4 यश. हे यश, हे यश, हे यश आणि हे यश. याचं नाव आहे शेतकऱ्यांचा सूड. याचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. याचं नाव आहे सत्तार नंबर 1. याचं नाव आहे सत्तार नंबर 2. सत्तार नंबर 1 आणि याचं नाव आहे सत्तार नंबर 2. याच्यामधले 2 पुस्तकं तुम्ही बिलकुल विसरू नका. पहिलं पुस्तक जे महात्मा फुलेंनी लिहिलं पण प्रकाशित झालं नाही, सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलं, पण महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन झाल्यानंतर सगळे पुस्तकं उरलेले अस्पृश्यांची कैफियत आणि सार्वजनिक सत्यधर्म सोडून हे प्रकाशित झाले महात्मा ज्योतिबा फुले हयात असताना. एकमेव पुस्तक जे त्यांच्या नंतर प्रकाशित झालं आणि ते प्रकाशित केलं डॉक्टर विश्राम घोले यांनी. की पॉइंट लक्षात ठेवायच्या. पुन्हा महात्मा फुलेंनी लिहिलं, प्रकाशित झालं नाही. इशारा दिलेला आहे महादेव गोविंद रानडे यांना. ओके, एक मिनिट. त्याच्यानंतर नाटक लिहिलेलं आहे तृतीय रत्न. तृतीय रत्न महात्मा फुले कशाला उद्देशून म्हणतात? शिक्षणाला. पुढचा आहे पोवाडा. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर, आयुष्यातील एक घटना, अफजल खानाचा वध देखील या पोवाड्यामध्ये नमूद आहे. ब्राह्मणांचे कसब हे देखील पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलंय. जी फॉर गुलामगिरी. माणसाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, तोपर्यंत तो पेटून उठणार नाही, हे मत महात्मा फुलेंचं देखील होतं. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील होतं. पुढचं यश फॉर शेतकऱ्यांचा आसूड. पुढचं यश फॉर सार्वजनिक सत्यधर्म. यश फॉर सत्तार नंबर 1, सत्तार नंबर 2. सत्तार नंबर 2 मध्ये स्त्री आणि पुरुष तुलना याच्याबद्दल विवेचन केलेलं आहे. सत्तार नंबर 1 मध्ये RRR या देशाचे बॉलिवूड हिरोलाही लाजवेल अशी पर्सनॅलिटी होऊन गेली राजा राम मोहन राय. हे सर्व पुस्तकं माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंचे. सर, अजून याच्याबद्दल खूप माहिती आहे का? अफाट माहिती आहे. एका पुस्तकावर एक लेक्चर पुरणार नाही, पण तात्पुरतं व्हिडिओमध्ये जी आपली भेट झाली, परीक्षेला सामोरे जाताना आधी ट्रिक तुम्ही समजून घेतली तर कुठेही गेलात तर महात्मा फुलेंचं साहित्य तुम्ही विसरणार नाही. पुनश्च एकदा लक्षात ठेवा, इतका नाग्या खेळतोय पबजी. सकाळ सकाळ, संध्याकाळ संध्याकाळ. तुम्ही म्हणा एकदा, इतका नाग्या खेळतोय पबजी. सकाळ सकाळ, संध्याकाळ संध्याकाळ. आणि हे एकदा पाठ झालं तर मला विश्वास आहे आयुष्यभर तुम्ही ते विसरणार नाही. इतका नाग्या होता, पबजी खेळायलाय, सकाळ सकाळ खेळायलाय, संध्याकाळ संध्याकाळ खेळायलाय. हे फक्त आपल्या लक्षात ठेवण्यासाठी आणि या सगळ्या कोड मधून आपण डिकोड केलेली आहेत आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुस्तकांची. अजून भरपूर माहिती आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जे काही प्रेम देतायत, तुमचं जे प्रेम माझ्या शिकवण्यावर माझ्या प्रती आहे, त्याच्याबद्दल मी आयुष्यभर तुमचा ऋणी आहे. असेच व्हिडिओ घेऊन, नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटत राहील. आणि कोणाला जर इतिहासाची डिटेल, बघा व्हिडिओमध्ये काय डिटेल सांगता येत नाही किंवा आपली तशी काय ऑनलाईन बॅच नाही,
हे विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी सुरू केलेलं मी चॅनल आहे. कोणाला जर आपल्या आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षा करायची असेल किंवा स्पर्धा परीक्षा करत असताना मार्गदर्शन हवं असेल तर 75 हिस्ट्रीवाले मी युगंधर अकॅडमीचा एक छोटासा सेवक आपल्या सेवेमध्ये हजर आहोत. मागे पॉम्पलेट दिलं होतं, त्याच्यावरच्या नंबरवर तुम्ही व्हिजिट करू शकता. माझ्या नंबरवर देखील कॉल करू शकता. खूप खूप धन्यवाद. अभ्यास करत राहा आणि शेवटीला पुन्हा एकदा सांगेल, या इतिहास विषयाचा धडा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कुठं पण भिडा. धन्यवाद.